नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार, तर उद्या आहे किंक्रात, ज्याला आपण कर असे म्हणत असतो. आता किंक्रात म्हणजेच की मकर संक्रांत झाले त्यानंतरचा जो दुसरा दिवस असतो तर तो कर म्हणून म्हणजेच की किंक्रात म्हणून असा दिवस साजरा केला जात असतो. तर आता मकर संक्रांत हा जो सण आहे तर 3 दिवसाचा उत्सव असतो. त्यामध्ये पहिला दिवस म्हणजे भोगी, दुसरा दिवस म्हणजे मकर संक्रांत आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रात. आता किंक्रात म्हटलं की बऱ्याच जणांना असे वाटतं की किंक्रातच्या दिवशी काही करू नये किंवा काही केल्यामुळे आपल्या घरामध्ये काही समस्या निर्माण होणार नाहीत का, किंवा आपण जर काही चुकीचे कामं केली तर आपल्या घराला काही दोष लागतील का, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. किंवा आपल्या मुलांवरती जर किंक्रात आली तर मुलं आजारी पडतात, असं बऱ्याच जणांना वाटत असतं. किंवा मुलांवरती काही विघ्न संकटे येतात किंवा मुलांना काही दोष लागत असतात का. तर ह्या सगळ्या प्रत्येकाच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत तर ते उद्भवत असतात. पण संक्रांत ज्याप्रमाणे दिवस आपण शुभ दिवस मानला जातो आणि संक्रांत म्हणून आपण सगळ्यांना तिळगुळ, एकमेकांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हटले जाते आणि सगळ्यांशी गोडवा निर्माण व्हावा म्हणून आपण तिळगुळ हे एकमेकांना मग आपण तिळगुळ हे वाटत असतो. कारण की आपल्या घरामध्ये म्हणा किंवा घराच्या आजूबाजूला आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा इतर जे आपल्या आजूबाजूला लोक राहतात त्यांच्या सगळ्यांना आपण एकमेकांना तिळगुळ देत असतो. ज्या महिला आहेत तर त्या महिला मग भोगीच्या दिवशी म्हणा किंवा संक्रांतच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ हे दिले जाते. पण किंक्रात हा जो दिवस आहे तर किंक्रातच्या दिवशी बऱ्याच जणांना जे वाईट मनामध्ये विचार येत असतात तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपल्या मुलांवरती काही विघ्न येऊ नये, मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी. आता जे विशेष तिथी असतात, विशेष दिवस असतात तर त्या दिवशी आपण आपल्या मुलांवरती विघ्न येऊ नये म्हणून काही ना काही सेवा उपाय करत असतो. त्याचप्रमाणे आता किंक्रातच्या दिवशी आपल्याला आईने आपल्या मुलांवरून उतरवून टाकायची आहे एक वस्तू, ज्यामुळे मुलांचे सर्व दोष, संकटे, विघ्न दूर होतील, मुलांची अभ्यासात प्रगती होईल, मुलांना नोकरीमध्ये यश मिळेल किंवा नोकरीमध्ये प्रयत्न करत असतील, नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर नोकरीमध्ये यश मिळते. तर याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. आता किंक्रात म्हटलं की बऱ्याच जणांना सतत हा प्रश्न उद्भवत असतो की आपण काय करावे आणि काय करू नये. बऱ्याच वेळा असं होतं की आपण काही गोष्टी जर केल्या तर त्याबद्दल मग आपल्याला असे वाटत असते की आपण किंक्रात असल्यामुळे किंवा कर असल्यामुळे आपल्या घरामध्ये या गोष्टी घडत आहेत का. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किंक्रात असो किंवा इतर कोणताही दिवस असतो तर अन्नदान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते. कारण आपण अन्नदान केल्यानंतर आपल्या घरी कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही. त्यामुळे मग किंक्रातच्या दिवशी तुमच्याकडून ज्या गोष्टी तुम्हाला अन्नदान करणं शक्य होत असेल तर ते अन्नदान तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तींना अन्नदान आवर्जून करायचं आहे. आता आजच्या दिवशी म्हणजेच की किंक्रातच्या दिवशी घरामध्ये, आता इतर वेळी आपल्या घरातील अशी व्यक्ती अशी असते की सतत वादविवाद करत असते किंवा मग सतत घरामध्ये मोठ्या आवाजात बोलत असते. पण किंक्रातच्या दिवशी घरामध्ये वादविवाद न करता किंवा घरात मोठ्या आवाजात न बोलता इतरांशी चुकून हे भांडणे करू नये. असे नाही की आपण घरात असं वादविवाद न करता बाहेरच्यांसोबत वादविवाद करावा का, तर नाही, बाहेर पण नाही किंवा घरी पण. आता किंक्रात आहे म्हणूनच नाही की इतर दिवशी पण आपण इतरांसोबत म्हणा वादविवाद चुकूनही करायचा नाही. त्याचप्रमाणे आता बऱ्याच जणांचं काय होतं की आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण किंक्रात असेल किंवा इतर जे दिवस असतील ज्या दिवशी आपल्या मनामध्ये भीती वाटत असेल की काहीतरी वाईट घडेल किंवा आपल्या घराला काही दोष लागतील, तर त्यावेळेस मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या गुरूंला मानत असतो तर त्या गुरूंचं आपण नामस्मरण करायचं आहे. आता श्री स्वामी समर्थ यांना जे मानणारे असतात म्हणजेच की ज्यांचे गुरु श्री स्वामी समर्थ असतात तर त्या मग त्यांनी श्री स्वामी समर्थ नामाचा मंत्र जप करायचा आहे किंवा मग तारक मंत्र म्हणायचा आहे. कारण की आपल्या मनातील भीती निघून जावी म्हणून आपण आपल्या गुरूंच्या सेवा करायची आहे. असे नाही की श्री स्वामी समर्थच यांचीच सेवा आपल्याला करायची आहे किंवा यांचेच आपल्याला नामस्मरण करायचं आहे. तुम्ही ज्या गुरूंला मानत असाल त्या गुरूंचं तुम्ही नामस्मरण करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किंक्रात असेल त्या दिवशी मग कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत. म्हणजेच की आता एखादं तुम्ही नवीन दुकानाचं उद्घाटन करणार आहात तर मग किंक्रात असल्यामुळे नवीन दुकानाचं उद्घाटन केलं जात नाही. त्याचप्रमाणे किंक्रातीच्या दिवशी आता मकर संक्रांत चालू झाल्यापासून
बऱ्याच महिला हळदी कुंकू जे आहे तर ते करत असतात. तर मग किंक्रातच्या दिवशी हळदी कुंकू केले जात नाही, कारण की किंक्रात हा जो दिवस आहे तर तो शुभ दिवस मानला जात नाही. त्यामुळे किंक्रातचा दिवस सोडून रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकू म्हणा किंवा लहान मुलांना बोरनान हे घालू शकता. आता लहान मुलांचे बोरनान हे केले जाते कारण की लहान मुलांना जे आहे तर वाईट नजर लागू नये म्हणून ही बोरनान घातली जाते. त्यामध्ये सगळ्या लहान मुलांचा समावेश असतो. तर रथसप्तमीपर्यंत लहान मुलांना जे आहे तर ते बोरनान घातले जाते. आता हे जे नियम आहेत तर हे बऱ्यापैकी नियम सगळीकडे याची पद्धत वेगवेगळी आहे. त्यामुळे मग आपल्या घराण्यातील इतर जे व्यक्ती आहेत तर घरातील वडीलधाऱ्या मंडळींना विचारून आपल्या घरामध्ये ज्या पद्धतीने सण उत्सव साजरे केले जातात तशा पद्धतीने तुम्ही घरातील इतर व्यक्तींना विचारून तुम्ही आपल्याकडील परंपरा पाळायची आहेत. आता प्रत्येकजण आपल्या घरातील जे सगळ्या ज्या पद्धती आहेत तर त्या पद्धतीने सण साजरे करत असतात. आता आपल्याला काय करायचं आहे, आता मुलांवरून जी वस्तू उतरवून टाकायची आहे तर ही वस्तू मुलांना नजर लागू नये, मुलं आजारी पडू नये किंवा मुलांची नोकरीमध्ये प्रगती व्हावी, मुलांचे विवाह जुळून यावे म्हणून मग आपल्याला किंक्रातच्या दिवशी खास आईने आपल्या मुलांसाठी या वस्तू उतरवून टाकायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मुठभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि तुमच्या मुलाला मग काय करायचं आहे, तुम्ही एखाद्या पाटावरती बसवू शकता आणि नंतर मग मुलांवरून काय करायचं आहे, एखादं आसन देऊ शकता किंवा पाठ घेतला तरीही चालेल. आणि मुलांचा जो चेहरा आहे तर तो दक्षिण दिशेकडे येणार नाही असेच मग मुलांना बसवायचं आहे. त्यानंतर 7 वेळा मुलांच्या डोक्यावरून ते पायापर्यंत 7 वेळा उतरवायचं आहे आणि घराबाहेर जाऊन मग काय करायचं आहे, घराच्या बाहेर मग उत्तर दिशा जी आहे तर उत्तर दिशेला हे जे काळे तीळ आहे तर ते काळे तीळ उतरवून टाकायचे आहेत. तर तुमच्या घरामध्ये 2 मुले असतील तर प्रत्येक मुलांसाठी मग वेगवेगळे काळे तीळ घ्यायचं आहे आणि उतरवायचं आहे आणि मग घराच्या बाहेर टाकायचं आहे. तर बरेच वेळा बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आमची मुलं बाहेरगावी राहत असतील तर त्यावेळेस मग आम्हाला आमच्या मुलांसाठी पण हा उपाय करायचा आहे, मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांना नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी. त्यावेळेस मग आम्ही काय करायचं, त्यावेळेस मग तुम्ही काय करायचं आहे की ज्यावेळेस आपल्या ज्या 4 दिशा आहेत पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, तर मुठभर काळे तीळ घ्यायचं आहे आणि 4ही दिशांना उतरवायचं आहे आणि मग ते घराच्या बाहेर फेकायचं आहे. आता प्रत्येक वेळेस आपल्या घरातील ह्या समस्या ज्या आहेत तर आपण काही उपाय केल्यामुळे लगेचच बऱ्या होतील असे नाही, पण हळूहळू का होईना त्याचा फरक मग आपल्या मुलांवरती पडत असतो. म्हणून मग हा उपाय तुम्ही लहान मुलं असो किंवा मोठी मुलं असो सगळ्या मुलांसाठी हा उपाय करू शकता. त्याचप्रमाणे मग आपल्या मुलांचे दोष, संकटे, विघ्न दूर व्हावे म्हणून असे प्रत्येक आईवडिलांना वाटत असते, पण आपल्याकडून कळत नकळत काही ना काही ज्या चुका आहेत तर त्या चुका घडत असतात. म्हणून अशा जे विशेष तिथी आहेत, विशेष दिवस आहेत तर त्या दिवशी मग आपण जर आपल्या मुलांवरून अशा काही वस्तू उतरवून टाकल्या तर मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते, नोकरीमध्ये यश मिळते, मुलांचे दोष आहेत, संकटे आहेत, विघ्न आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते. म्हणून मग आईने आपल्या मुलांवरून हे वस्तू उतरवून टाकायचं आहे. तर तुम्हाला माहिती समजलीच असेल की कोणती वस्तू उतरवून टाकायची आहे. तर ही वस्तू कधी उतरवून टाकायची आहे, तर तुम्ही दिवसभरातून कधीही उतरवून टाकू शकता. जर नाही शक्य झालं तर संध्याकाळच्या वेळेस आवर्जून उतरवून टाकायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.